नमस्कार मैत्रिणींनो, मी वैशाली किचन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण इथे बनवणार आहोत चिवडा। चिवड्यासाठी इथे मी ह्या डाळ्या घेतलेल्या आहेत आणि या डाळ्यांना मी इथे या काटेरी पोह्यांमध्येच घालून घेतले। इथे हे काटेरी पोहे वजनी 1 किलो आहेत। हे बघा, यांना सगळ्यात अगोदर मी चाळणीने स्वच्छ चाळून घेतलेले आहे, कारण त्याच्यामध्ये खूप सारी घाण असते, कचकच असते। त्यामुळे आपल्याला इथे हे काटेरी पोहे जे आहे ते अगदी स्वच्छ करून घ्यायचे आहेत। आता चिवडा बनवण्यासाठी इथे मी 1/2 किलो मक्याचे पोहे घेतलेले आहेत। हे बघा, या मक्याच्या पोह्यांना आपण अगदी छान तळून घेणार आहोत। या ठिकाणी मी 1 प्लेट भरून शेंगदाणे घेतलेत, खोबरे घेतलेलं आहे। शेंगदाणे खोबरे हे आपण आपल्या आवडीप्रमाणे घालायचे आणि इथे भरपूर असा कढीपत्ता घेतलेला आहे। डाळ्या ज्या आहेत त्या आपण पोह्यांमध्ये घालून घेतलेल्या आहेत, डाळ्या तळायच्या नाही। या ठिकाणी मी एक मसाल्याचं पॅकेट घेतलेलं आहे, चिवडा मसाला। आता सर्वात प्रथम गॅसवरती कढई गरम करून त्यामध्ये मी साधारण अर्धा किलो तेल गरम करून घेणार आहे। आपल्याला मक्याचे पोहे तळण्यासाठी इथे भरपूर तेलाचा वापर करायचा आहे। कमी तेलामध्ये तळले तर हे पोहे कच्चे राहू शकतात। इथे तेल गरम झालेलं आहे। आता अगदी थोडे थोडे मक्याचे पोहे घालून आपण याला तळून घेणार आहोत। हे बघा, तेल घातल्या अगदी मस्त छान फुललेले आहेत। अशाच प्रकारे ते थोडे थोडे पोहे घालून आपण अगदी मस्त तळून घेणार आहोत। पोहे तळण्या अगोदर आपल्याला तेल अगदी कडक असं गरम करून घ्यायचे आहे। इथे मी सर्व मक्याचे पोहे जे आहेत ते तळून घेतलेले आहेत। आता याच तेलामध्ये आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत। शेंगदाणे खूप जास्त लाल करायचे नाहीये। हे बघा, जाळच्या साहाय्याने अगदी हळूहळू आपण हलवून त्यांना एकसारखं अगदी छान खमंग असे तळून घेणार आहोत। इथे तेल गरम असल्यामुळे साधारण 2 ते 3 मिनिटांमध्येच आपले शेंगदाणे छान तळले जातील। हे बघा, इथे मी शेंगदाणे खूप जास्त जाळलेले नाहीये। इथे आपले जे शेंगदाणे आहेत ते अगदी मस्त तळलेले आहेत। आता या शेंगदाण्यांना आपण काढून घेऊया। इथे झाड्यावरती आपल्याला अगदी व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं आहे।
इथे कढईमधले सर्व शेंगदाणे मी काढून घेतले. आता याच तेलामध्ये आपण कढीपत्ता तळून घेणार आहोत. हे बघा, शेंगदाणे अगदी छान धुवून घ्यायचे आहेत. आणि शेंगदाणे काढून घेतल्यानंतर याच तेलामध्ये आपण कढीपत्ता तळून घेणार आहोत. चिवड्यामध्ये आपण भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे, त्यामुळे चिवड्याला खूप छान चव येते. आणि इथे आपल्याला हा कढीपत्ता जो आहे तो अगदी मस्त कुरकुरीत असा तळायचा आहे. हा बघा, इथे आपला कढीपत्ता सुद्धा अगदी मस्त कुरकुरीत असा तळला गेलेला आहे. याला सुद्धा मी आता एका वेगळ्या ताटामध्ये काढून घेणार आहे. तेल अगदी व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि एका वेगळ्या प्लेटमध्ये आपण तो काढून घेतोय. कढीपत्ता अगदी छान मस्त कुरकुरीत तळलेला आहे. कढीपत्ता काढून झाला की आपण या तेलामध्ये खोबरं तळून घेणार आहोत. खोबऱ्याचे पातळ पातळ काप करून घेतलेले होते. खोबरं सुद्धा आपल्याला फक्त थोडंसं गुलाबी करायचं आहे, खूप जास्त जाळायचं नाही आहे. या ठिकाणी आपलं खोबरं सुद्धा अगदी व्यवस्थित तळला गेलेलं आहे. तेल खूपच गरम आहे, त्यामुळे खोबरंही पटकन तळल्या गेलंय. आता या खोबऱ्याला आपण काढून घेऊया. इथे हे सर्व खोबरं मी कढईमध्ये काढून घेतलेलं आहे. आता चिवड्यासाठी हे इथे मी काटेरी पोहे घेतलेले आहेत. या दिवसामध्ये पोहे साधारण थोडे सादळलेले असतात, त्यामुळे कढईमध्येच मी या पोह्यांना अगदी छान गरम करून घेणार आहे. हे बघा, पोह्यांमध्ये डाळ्याही घातलेल्या आहेत, त्याही अगदी मस्त गरम होतील. अगदी 2 मिनिटांसाठी आपण ह्या काटेरी पोह्यांना चिवड्याच्या गरम करून घेणार आहोत. पोहे गरम झाले की त्यामध्ये मी साधारण 2-2.5 चमचे लाल तिखट घालून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. अर्धा चमचा आपण इथे हळद घालून घेतली. इथे आपण चिवड्याचा मसाला घालून घेतला. इथे मी अर्धा पाकीट मसाला घातलेला आहे आणि अर्धा वाटीमध्ये काढून ठेवला आहे. तो मी तेलात घालणार आहे, गरम गरम तेलामध्ये. पोह्यांमध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. 2 ते 2.5 चमचे इथे मीठ घालून घ्यायचंय. आणि आता आपण जे खोबरं, कढीपत्ता आणि शेंगदाणे तळले तेच गरम गरम तेल आपण या मसाल्यावरती ओतून घ्यायचं आहे.
हे बघा अगदी कडकडीत तेल आहे हे या मिरची मसाल्यांवरती आपण ओतून घेतोय आणि याला एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे. चिवड्याला आपण जितकं जास्त तेल घातलं तितका आपला चिवड्याचा कलर खुलतो. हे बघा शिल्लक गरम तेलामध्ये मी अर्धा पाकीट जे होतं मसाल्याचं ते घालून घेतलंय आणि हे मसाल्याचं तेल आता मी या बाकीच्या चिवड्यावर ओतून घेणार आहे. इथे मी मसाल्याचं पूर्ण तेल इथे ओतून घेतलंय. आता हा मसाला आपल्याला अगदी छान एकजीव करून घ्यायचा आहे. आता तेल गरम आहे त्यामुळे मी झाऱ्याने हलवते, त्यानंतर हाताने त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. इथे चिवड्यामध्ये आपण तळलेलं खोबरं घालून घेतोय. तळलेले शेंगदाणे घालून घेतलेले आहेत आणि आता हा चिवडा जो आहे तो आपण अगदी छान हाताने मिक्स करून घ्यायचा आहे. या चिवड्याच्या पोह्यांना आपल्याला अगदी व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे. हे बघा चिवड्याचे पोहे व्यवस्थित मिक्स करून झाले की त्यामध्ये आपण अर्धा वाटी पिठी साखर घालणार आहोत. पिठी साखरेमुळे सुद्धा चिवड्याला खूप छान चव येते. या ठिकाणी आपण चिवडा व्यवस्थित मिक्स केल्यानंतरच मक्याचे पोहे आणि कढीपत्ता घालायचा आहे. हे बघा अगदी एकसारखा हा पोह्यांचा चिवडा हाताने खाली वर करून घेतलेला आहे आणि जितका आपण त्याला हाताने व्यवस्थित मिक्स करतो तसा तसा त्याचा रंग अगदी छान खुलतो. हे बघा इथे मी मक्याचे पोहे चिवड्यामध्ये घालून घेतलेले आहेत. अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि सर्वात शेवटी आपण यामध्ये तळलेला कढीपत्ता घालणार आहोत. हा बघा हा कढीपत्ता जो आहे तो आपण अगदी शेवटी घालायचा आहे. अगोदर जर घातला तर हाताने मिक्स करताना कढीपत्त्याचा चुरा होतो, त्यामुळे अगदी लास्टला आपण कढीपत्ता घालायचा आणि अगदी हलक्या हाताने आपण याला मिक्स करायचं आहे. हा बघा अगदी रंगही चिवड्याचा छान आलेला आहे. आणि इथे आपला हा चिवडा बनवून तयार झालेला आहे. अगदी बनवायला सोपा असा हा चिवडा, खायला मात्र अतिशय चविष्ट लागतो.